काय मग मी चाललो भाऊ घरी, मला लय जीवावर आलो शेंगा तोडायच्या आता. घरी कसं जात होती? तो शिकला तर शिकून हुकला, आता कर त्यातच काम. मला म्हणते तू ते शेजारच्या मधल्या काकूचा पिण्या किती शिकला बरं, किती 25 वर्ष झाली मुंबईला नोकरीला आहे. त्यानं तिकडं 1.5 कोटीचा बंगला बांधला, गाडी घेतली, ऐकव त्याच्या मायबापाला सुखाची भाकर. आणि इथलंच नाही, त्यानं तिकडं लग्न केलं, तिकडं मायबापाला विचारलं नाही. खरंच केलं काय लग्न? लग्न करून 7-8 वर्ष झाली. आणि काय खरी गोष्ट हा, आणि ते काय ते काकू येते माझ्याकडं, लाव बापा आमच्या पिनूल फोन, कधी फोन उचलतो कधी उचलत नाही. आणि ते काय ती काकू रडती, मग सणासुदीला वाट पाहती, रडती बोलती. ती पाहून असं कसतो नव्हतं ना की आधी या पडू दिलं तुम्हाला काही कमी दोघायला पण. काय म्हणायचं? हा, तर 1 रुपयाचं कमी पडेल. याचे शेतकऱ्यात नोकरीवाले दिवस फरक आहे. शेतकरी हा राजा आहे. आणि आता तू कोणाजवळ घराने करू नको. आणि आमचा गजू शिकला नाही आणि वालंटरच राहिला. मित्रांनो, आपण सर्व शेतकरी आहे, त्यामुळं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. शेतकरी काल पण राजा होता, आज पण राजा आहे आणि उद्या पण राजाच राहणार. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी भावाला शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.